मंडळी नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होत असतानाच, म्हणजे राज्यामध्ये वेगवेगळे मंत्री शपथ घेत असतानाच बिहार मधल्या सरकारची फाटाफूट चालू होती. नितीश कुमारांनी एनडीए मधून आणि भाजपची साथ सोडून सरकारमधूनही बाहेर पडण्याचा निर्णय घेऊन टाकलेला होता. नितीश कुमारांच्या या निर्णयाच्या आधी जे पी नड्डा भाजपचे अध्यक्ष यांनी बिहारमध्येच जाऊन एक वक्तव्य केलं होतं आणि त्या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रामध्ये उमटलेले होते. शिवसेना संपून गेली आहे असं नड्डा म्हणाले होते आणि त्याचे पडसाद सगळीकडे उमटू लागले. भारतीय जनता पक्ष स्थानिक पक्षांना संपविणारी पार्टी असं अनेक स्थानिक पक्षाच्या मनामध्ये येऊ लागलं आणि त्यातूनच आपल्याशी असलेल्या मतभेदामुळं नितीश कुमारांनी या सरकारच्या बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. अर्थात नितीश कुमारांच्या इतका संधी साधू व्यक्ती शोधून सापडणं कठीण आहे. जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा नितीश कुमार सत्ता पलटवण्यामध्ये वाकबगार आहे. याआधी त्यांनी राजदची साथ सोडली, भाजपची घेतली, आता भाजपची सोडली, परत राजदच्या सोबत जात आहेत. वाटेल त्याच्या सोबत जवळीक करून आपली सत्ता स्थापन करण्यामध्ये नितीश कुमार एक्सपर्ट आहेत. नितीश कुमारांचा हा निर्णय भारतीय जनता पक्षासाठी एक धडा आहे आणि तो भाजप शिकेल का हा मोठा प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार सेम वेळेमध्ये होत होता आणि या विस्ताराला अनेक जण वेगवेगळ्या परिभाषेत व्यक्त करत होते, त्याचं विश्लेषण करत होते. काही जणांचं मत असं आहे की बरं झालं नितीश कुमारांची जबाबदारी भाजपच्या मागून निघून गेली. ठीक आहे, तसंही असेल, तोही आपण मुद्दा मान्य करूया. महबूबा मुफ्ती सोबतचं सरकार बनविण्याला भाजपचे समर्थक मास्टर स्ट्रोक म्हणतात, तसा नितीश कुमारांच्या सोबतच्या सरकारलाही भाजपचे समर्थक मास्टर स्ट्रोक असं म्हणतात. आता नितीश कुमारांची सत्ता हातून गेली आहे, भाजपचे सत्तेतली भागीदारी गेली आहे, यातही कदाचित मास्टर स्ट्रोक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय, त्यातही काही मास्टर स्ट्रोक आहे का हा प्रश्न माझ्या मनात पडतो. कशाचा आलाय हो मास्टर स्ट्रोक? अग म्हशी मला कुठं नेशी म्हणत सत्ता प्राप्तीसाठी वाटेल त्या तडजोडी करण्याची सवय भारतीय जनता पक्षानं देखील लावून घेतली आहे का हा प्रश्न माझ्या मनामध्ये पडल्याशिवाय राहत नाही. असा कितीतरी वेळेला भाजपनं असंघाशी संघ केलेला आहे, कितीतरी वेळेला केलेला आहे. म्हणजे काश्मीरमध्ये महबूबा मुफ्तीच्या सोबत जाऊन भाजपनं असाच असंघाशी संघ केला होता. उत्तर प्रदेशामध्ये मायावतींनी भाजपच्या सोबत सत्ता बनवली, भाजप सोबतचा असाच असंघाशी संघ मायावतींच्या सोबत झालेला होता. अशीच गोष्ट बिहारमध्ये देखील घडलेली होती. नितीश कुमारांच्या सोबत भाजप सत्तेमध्ये राहिलं आणि आता नितीश कुमार वेळ आल्यावर सत्ता सोडून पुन्हा राजद सोबत जाण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि राजद आणि नितीश कुमार यांच्या सत्तेला काँग्रेस आपसूक पाठिंबा देणार आहे. काँग्रेससाठी ही लॉटरी असते मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी सत्ता बनवायची ठरवली आणि काँग्रेसनं त्यात टुनकन उडी मारली. कारण सत्ता मिळण्याची सुतराम शक्यता नसलेल्या काँग्रेसला सत्तेमध्ये सहभागी व्हायला मिळतं, त्याचे लाभ मिळतात, एवढीच गोष्ट पुरेशी आहे. त्यामुळे बिहारच्या सत्तेत देखील काँग्रेस सहभागी होण्याच्या गोष्टी करत असेल तर त्यात गैर काय? यात सगळ्यात मोठा प्रश्न भारतीय जनता पक्षाला विचार करण्यासारखा आहे की असा असंघाशी संघ करायचा कशासाठी. महाराष्ट्राचं उदाहरण मी तुम्हाला देऊन सांगतो. महाराष्ट्रामध्ये देखील भारतीय जनता पक्षानं अशा काही लोकांना आपल्या जवळ करून ठेवलं आहे ज्यांच्याशी संगत आता भाजपला महाग पडण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांचं बंड, एकनाथ शिंदे यांची क्रांती, बंड नको म्हणायला आपण त्याला, एकनाथ शिंदेच्या सोबत आलेल्या सगळ्याच माणसांना सत्तेत सहभागी करून घेतलं पाहिजे हे खरं असलं तरीही त्यातील कुठल्या कुठल्या लोकांना सत्तेत सहभागी करून घ्यायचं याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घ्यायला हवा होता. ज्या संजय राठोड यांच्यावरती भारतीय जनता पक्ष तुटून पडला त्याच संजय राठोडांना
मंत्रिपदी बसविण्यात आलं आणि संजय राठोड आपल्यावरील कलंकानिशी मंत्री बनलेले आहेत. पुणे पोलिसांची क्लीन चिट हा खोटारडेपणा होता, हा आरोप भारतीय जनता पक्षच करत होता. आणि आता अचानक पुणे पोलिसांची क्लीन चिट भारतीय जनता पक्षाला अगदी योग्य वाटू लागली का? अब्दुल सत्तारांच्या वरती जो दावा झालाय, मला अजून एक महत्वाचं मत मांडायचं आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांना जेव्हा जेव्हा पद मिळेल तेव्हा तेव्हा त्यांच्याशी संबंधित विवाद निर्माण होतो आणि त्याच्यापासून त्यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. त्या संभाजी पाटलांना भाजपनं दूर ठेवलं आणि अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करून घेतलं. हे जरा तुम्हाला धक्कादायक वाटत नाही का? आपल्या माणसाला निकष लावायचे आणि ज्याच्या सोबत आपण सत्तेत सहभागी होतो आहोत अशा माणसाच्या विषयामध्ये मात्र वेगळीच भूमिका घ्यायची. हा निर्णय केंद्राने घेतला असेल तर केंद्रावरती आक्षेप व्यक्त करायलाच हवा. हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे. त्यासोबत केसरकर ज्यांनी तुमच्या भाजपच्या मंत्र्यालाच ठोकून काढलाय, केंद्रीय मंत्र्याला, त्यांनाही तुम्ही सहभागी करून घेतात. असो, तो तुमच्या शिंदे गटाचा प्रश्न आहे, त्यांना किती सहन करायचा हा भाजपचा प्रश्न आहे. भाजपच्या मंत्रिमंडळाची यादी जेव्हा फायनल झाली आणि शपथ घ्यायची वेळ आली तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीनं शपथ घेणाऱ्या मंत्र्याचा पहिला नंबर कोणाचा लागायला हवा? विद्यमान भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष, मागच्या सरकारमधले महसूल मंत्री, बांधकाम मंत्री, एकतर त्यांचा नंबर लागायला होता चंद्रकांत पाटील यांचा, त्यांचा नंबर लागला नाही. बरं, चंद्रकांत पाटलांना तुम्हाला खालच्या नंबरवर ठेवायचा आहे तर त्याच्या नंतरचा माणूस म्हणजे सुधीर मुनगंटीवार. ते देखील भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष होते. मागच्या सरकारमध्ये वित्तमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. एक मोठे नेता आहेत, त्यांचा पहिला नंबर लागेल असं वाटलं होतं. पण पहिला नंबर लागला तो भारतीय जनता पक्षामध्ये नव्याने आलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांचा. मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांच्याही पेक्षा सिनियरिटी पक्षामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांची कशी काय झाली हा प्रश्न सर्वच भारतीय जनता पक्षाच्या मनामध्ये पडल्याशिवाय राहत नाही. आता भाजपनं आपली सिनियरिटी बदलून नव्या येणाऱ्या माणसांना आपल्या सत्तेत सहभागी करून घ्यायचं ठरवलेलं दिसतंय. विजयकुमार गावित यांना अनेक वर्षापूर्वी भाजपनं प्रवेश दिलेला आहे, पण त्यांच्यावरही भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत आणि ते भारतीय जनता पक्षाने लावलेले आहेत. या माणसांनाही मंत्रिमंडळामध्ये प्रवेश दिला गेला. या सगळ्या गोष्टी बघता आणि बिहारची घटना बघता, भाजपच्या मंत्रिमंडळातील होत असलेला या व्यक्तींचा प्रवेश बघता एक गोष्ट नक्की वाटते, यात कोणताही मास्टर स्ट्रोक दिसत नाहीये. जे दिसतंय ते भाजप सत्तेसाठी तडजोड करतेय का हे दिसतंय. या सगळ्या गोष्टी भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यांच्या मनामध्ये निर्माण होतात तेव्हा त्याचं स्पष्टीकरण भारतीय जनता पक्षानं देणं आवश्यक आहे. आता या स्पष्टीकरणात केंद्राची भूमिका होती असं एक सरसगट वाक्य टाकलं जाईल आणि मोदींचा निर्णय किंवा जे.पी. नड्डांचा निर्णय किंवा अमित शहांचा निर्णय असं सांगितलं जाईल. तसं असेल तर त्यांनीही महाराष्ट्रातल्या भाजपला हा खुलासा करणं आवश्यक आहे. बघूया भारतीय जनता पार्टी हा असंघाशी संघ करणं टाळते की यालाच मास्टर स्ट्रोक म्हणून वेगळं काहीतरी नवीन सांगण्याचा प्रयत्न करते. काय होईल ते आपल्या समोर आहे. बघूया, येणारा काळ हे ठरवणार आहे. नमस्कार.